हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चला तर आज आंघोळ वगैरे झालेले आहे, आवरलेही आहे. आता इथून पुढचा दिवस कसा जातो आहे ते तुमच्यासोबत शेअर करते, तर तुम्ही नक्की बघा. देवांशा गेलेला आहे स्कूलमध्ये आणि देवांश पप्पाही गेलेले आहेत कामावरती. त्या दोघांचाही टिफिन झालेला आहे, स्वयंपाक झालेला आहे, पण बाकीची कामं राहिलेली आहेत. तर मग ते गेल्यानंतरचा माझा दिवस कसा जातो ते तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी उठल्यानंतर अगोदर घरातली थोडी आवराआवर केली. रोजच आहे ना आपलं, सकाळ झाली की कामांची एक मोठी लिस्टच तयार असते. एक काम संपते का नाही तोपर्यंत दुसरं काम समोर येतं. सगळ्यात आधी घर छान झाडून घेतलं. घर स्वच्छ केलं की मनालाही खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि रोज कितीही घर व्यवस्थित झाडा, कितीही कानेकोपरे झाडून घ्या किंवा पुसून घ्या, दुसऱ्या दिवशी तेवढीच धूळ दिसते. आणि आमच्या इकडची अशी जागा वगैरे खूप मोकळी आहे ना, त्याच्यामुळं मग धूळ पण खूप येते. किती झाडा किती पुसा तेवढीच धूळ येते. थोडं जास्त वारा आलं का लगेच मग जास्त धूळ दिसायला चालू होते. मग ते रोज सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम झाडावंच लागतं, कारण समोर सगळं रिकामच आहे, माझ्यासमोर सगळं रिकामच आहे, त्याच्यामुळं धूळ लगेच येते. घर आणि पार्किंग झाडल्याच्या नंतर हे या बेडरूममध्ये झाडायचं राहिलं होतं, तर मग इथून झाडून घेतलं बेड खालून, कारण देवांश पेन्सिलला शॉर्पनर करतो आणि त्याचा कचरा असतो ना तो बेडच्या तिथं टाकून देतो, त्याच्यामुळं ते पूर्ण खाली वाकून झाडून घ्यावं लागतं. घर झाडल्याच्या नंतर म्हणलं आता एकदा चहा करून प्यावा, कारण चहा पिल्यावर कसं अजून पुढच्या कामाला थोडं फ्रेश वाटेल आणि अजून पुढची कामं आपण जरा उत्साहात करू. चला तर आता इथे चहा घेते आणि मग तुम्हाला भेटते. चहा झाल्याच्या नंतर त्यानंतर लगेच भांडे घासून घेतले. भांड्याचं काम बाकी होतं म्हणून सगळे भांडे घासून घेतली. कधी कधी ही भांडी कितीही घासली ना तरी संपतच नाहीत असं वाटतं, पण काय करणार, घर साफ ठेवायचं म्हणल्यावरती हे करावंच लागतं. भांडी झाल्यानंतर कपडेही राहिले होते माझे. आज काय काम करताना मी काही बोलले नाही, पण आता तुम्हाला व्हॉइस ओव्हरमधून मी माझी कंपनी देणार आहे. भांडे झाल्याच्या नंतर इकडं असं मी किचन आवरून घेतलेलं आहे पुसून, आणि किचन आवरल्याच्या नंतर लगेच कपडे धुवायला गेले. कपडे धुवून घेतले आणि कपडे धुतले आणि मी पार्किंगमध्येच वाळायला टाकले, कारण मग पावसाचं काही सांगता येत नाही, कधी येतो, त्याच्यामुळं काढा आणि परत टाका, त्याच्यामुळं आतमध्ये पार्किंगमध्येच टाकले. आणि पार्किंगमध्ये हवा येते त्याच्यामुळं मग कपडे वाळतात. चला तर अशा प्रकारे आज कामं उरकलेली आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.